खरं तर आपल्याला सांगू इच्छितो आपल्या दृष्टी कोकण दर्पणच्या चॅनलच्या माध्यमातून कळंबोलीचं पाहिलं तर कळंबोली ही शेतकरी कामगार महाराष्ट्राच्या सोबतच कंटिन्यू हमेशा राहिलेली आहे। म्हणजे ती विधानसभा असू द्या, महानगरपालिका या जिल्हा परिषद द्या, प्रत्येक वेळेला आमदार बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून जे कामं झालेली आहेत, म्हणजे कळंबोली गाव असेल किंवा कळंबोली शहर असेल, सोसायट्या अंतर्गत मग पेवर ब्लॉक्स असतील, गार्डन्स असतील, इतर सर्वच कामं ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी केलेली आहेत। म्हणून त्यामुळे आम्ही आपल्या चॅनलच्या मधून बाळाराम पाटीलची शिट्टी येणाऱ्या 20 नोव्हेंबरला शिट्टीचं बटन दाबून कळंबोलीकर प्रचंड बहुमताने विजयी करतील अशी शाश्वती तुम्हाला देतो। खरं तर आपल्याला सांगायचं तर चुनाव टक्करला आमच्यासाठी हा चुनाव टक्कर वगैरे आमच्यासाठी विकास जो काम करणारा नेतृत्व जो रस्त्यावर उतरून काम करतो तो म्हणजे बाळाराम पाटील। आज आपण पाहिलं असेल या कळंबोली नगरीत ज्या वेळेस लोकांवर अन्याय होतो त्या वेळेस आमदार बाळाराम पाटील साहेब या ठिकाणी येतात। मग त्या ठिकाणी समजा कळंबोलीत असेल, कामोड असेल, या ठिकाणी भाजपच्या घरावर कारवाई असेल, इतर कोणताही संकट असेल तर तिथे फक्त येणारे नेतृत्व फक्त आमदार बाळाराम पाटील, त्या ठिकाणी येणारा इथला आमदार जो आहे तो धुंकून या ठिकाणी पाहत नाही। म्हणून आपल्याला सांगू इच्छितो का हे भाजपवाले असतील, इतर कुठल्याही पक्षाचे माणसं असतील, यांना फक्त आता बदल आहे। पनवेलला बदल घडवण्यासाठी स्वतःहून शहरातले लोक असेल, म्हणजे ग्रामीण भागच फक्त शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आहे असं बोललं जात होतं, परंतु आता शहरातली लोक म्हणजे कळंबोली असेल, खारघर असेल, कामोड असेल, पनवेल हे शहरातली लोक सांगतात का आता बदल पाहिजे। कारण आजच्या घडीला आपण पाहिलं असेल या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर गेले 15 वर्ष आमदार आहेत, पण या 15 वर्षाच्या आमदारांनी काम केलं काय केलंय तर रस्त्यामध्ये खड्डे, लाईटचा विषय बघितला तर लाईट आपण 1 दिवसाआड 2 दिवसाआड कंटिन्यू या ठिकाणी जात असते। आपण याच्या बाकीचा पाण्याचा विषय जर बघितला तर मला वाटतं 15 वर्षात हा पाणी देऊ शकला नाही, तर आपण अशा आदमी ठेवणार का? आणि एका साईडला आमदार बाळाराम पाटील यांना पाहिलं तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना त्यांनी सोसायटीमध्ये बरेचसे अनगित विकासाची कामं केली, त्यावेळेस त्यांना राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मान केला। आज कोकण शिक्षक आमदार झाले, त्यावेळेस कोकण शिक्षकमधून आमदार मिळाले, असे 2 वेळा त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले आमदार। आणि एका ठिकाणी 15 वर्ष आमदार असलेले प्रशांत ठाकूर यांना म्हणजे केंद्र सरकारी यांच्यासोबत होता, महाराष्ट्र सरकारी यांच्यासोबत होता, या ठिकाणी महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती। आता महानगरपालिका ताब्यात घेऊन काय केलं तर फक्त आणि फक्त प्रॉपर्टी टॅक्स लावला गेला, इतर कोणताही काम त्यांनी केलेलं नाही। या ठिकाणी सिडकोच्या अध्यक्षपदावर असले जर इथल्या प्रकल्पांचे विषय सोडवायचे असतो ते तर तो प्रकल्पांचे विषय सोडत होता, आता इथल्या प्रकल्पाचा नेताच त्याचा अध्यक्ष बनला आणि तरी सुद्धा सोडू शकले नाही। याच्यापेक्षा खेदाची गोष्ट कुठली नाही। त्या अशा निष्क्रिय आमदारमधून हा आम्हाला पनवेलकरांना लाभलेला आहे। मी एवढंच सांगू इच्छितो येणाऱ्या 20 नोव्हेंबरला शिट्टी आमदार बाळाराम पाटील यांच्या समोरचं बटन दाबून पूर्णपणे बदल घडवल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्कीच सांगतो।